गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही केवळ चंद्राची नाही तर ती प्रकाश देणाऱ्या गुरूंचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुपूजनाचं महत्व आहे. परिव्राजक साधू संत या दिवसापासून पुढील 4 महिने एकाच ठिकाणी थांबून ज्ञान, भक्ती आणि योगाची गंगा वाहतात. जसं सूर्याच्या उष्णतेने तप्त झालेल्या जमिनीला पावसामुळे शांती आणि सुपीकता मिळते, तसंच गुरूंच्या चरणांजवळ बसलेल्या शिष्याला मिळते ज्ञान, शांती, भक्ती आणि अंतर्गत जागृती. या तिथीला परमेश्वर शिवांनी दक्षिणामूर्तीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मांच्या मानसपुत्रांना वेदांचे अंतिम ज्ञान दिलं. महाभारताचे रचयिता, वेदांचे संकलक कृष्ण द्वैपायन व्यास त्यांचाही आजच जन्मदिवस, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा ही म्हणतात. शास्त्र सांगतात गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे त्याचा नाश करणारा. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा दीप. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षु उन्मीलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु आणि देव यात फार फरक नाही. सद्गुरूच्या कृपेने ईश्वर साक्षात्कार शक्य होतो. गुरुविना काही शक्य नाही. या गुरुपौर्णिमेला आपल्या अंतःकरणातून गुरूंना वंदन करा, कारण त्यांनीच आपल्याला घडवलं आहे.